श्री ज्ञानेश्वरी पारायण अध्याय पहिला ओवी क्रमांक 200 ते 275. जैसे भ्रमरभेदी कोडे भलतेसे काष्ट कोरडे परिकडिके माझी सांपडे कोवळिये तेथ उत्तीर्ण होईल प्राणी परिते कमळदळ चिरू नेने तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. हे आदिपुरुषाची माया ब्रह्मेयाही न एची आया म्हणोनी भुलविला एके राया संजयो म्हणे. अवधारी मग तो अर्जुनू देखोनी सकळ स्वजनू विसरला अभिमानू संग्रामीचा कैसी नेनो सदयता उपनली तेथे चिंता मग म्हणे कृष्णा आता नसीजे एथ माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वधावे हे सकळ येणे नावे. या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठराधिका कान वधावे हे एरे एर आघवे गोत्रज आमुचे म्हणोनी जळो हे झुंज प्रत्ययानये मज येणे काय काज महापापे. देवा बहुतांपरी पाहता एथ ओखटे होईल झुंजता वरी काही चुकविता लाभू आथी. तया विजयवृत्ती काही मज सर्वथा काज नाही एवं राज्य तरी काही हे पाहुनिया. या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळोत आघवे पार्थू म्हणे. तेने सुखे विन होईल ते भलतेसे साही जेल वरी जीवितही वेची जेल याची लागी. परियासी घातू किजे मग आपण राज्य सुख भोगिजे हे स्वप्नीही मन माझे करू न शके. तरी आम्ही का जन्मावे कवना लागी जियावे जरी वडिला या चिंतावे विरुद्ध म्हणे. पुत्रांते इच्छी कुळ तयाचे काही हेची फळ जे निर्दाळी जे केवळ गोत्र आपुले. हे मनीची केवी धरिजे आपण वज्रा ऐसे होईजे वरी घडे तरी की जे भले इया. आम्ही जे जे जोडावे ते समस्ती इही भोगावे हे जीवितही उपकारावे काजी इयांच्या. आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ मग संतोष विजे कुळ आपुले जे. तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे जाहले असती उद्यत झुंजावया. अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिव्हारे आरोपिणी ऐसी यांते कैसे निमारू कवनावरी शस्त्र धरू निज हृदया करू घातू केवी. हे नेनसी तू कवन परी पैल भीष्म द्रोण जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत. एथ शालक सासरे मातुळ आणि बंधू की हे सकळ पुत्र नातू केवळ इष्ट ही असती. अवधारी अति जवळकेचे हे सकळ ही सोय रे आमुचे म्हणोनी दोष आथी वाचे बोलतांची. हे वरी भलते करीतू आताची येथे मारितू परी आपण मने घातू न चिंतावा. त्रैलोक्यचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाच रे मी. जरी आजी एथ ऐसे किजे तरी कवनाच्या मनी उरीजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. जरी वधू करी गोत्रजांचा तरी वसवटा होईन दोषांचा मज जोडलाची तू हातीचा दुरी होसी. कुळहरणी पातके तिये अंगी जडती अशेखे तये वेळी तू कवनेके देखावासी. जैसा उद्याना माझी अनळू संचरला देखोनी प्रबळू मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे.
कासकधर्म सरोवरू अवलोकुनी चकोर न सेविती अव्हेर करुणी निघे तयापरी तू देवा मज झकवूनी नयेसी मावा जरी पुण्याचा ओलावा नाशी जैल मनोनी मी हे न करी इये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ बहुती परी दिसतसे तुझसी अंतराय होईल मग सांगे आमुचे काय उरेल तेने दुःखे हिये फुटेल तुझवीन कृष्णा म्हणूनी कौरव हे वधिजती मग आम्ही भोग भोगिजती हे असो मात अघडती अर्जुन म्हणे हे अभिमान मध्ये भुलले जरी पा संग्रामा आले तरी आम्हा हित आपुले जाणावे लागे हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जानत जाणतांची सेवावे काळकुट हाजी मार्गी चालता पुढा सिंह जाहला अवचिता तो तव चुकविला लाभू आधी असता प्रकाश सांडावा मग अंधकूप आश्रावा तरी तेथ कवन देवा लाभू सांगे का समोर अग्नी देखोनी जरी नवचिजे ओसंडोनी तरी क्षणी एका कळवळूनी जाळू सके तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहात हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे ऐसे पार्थतिये अवसरी म्हणे देवा अवधारी या कल्पशाची थोरी सांगेन तुझ जैसे काष्टे काष्ट मथीजे तेत वह्नी एक उपजे तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वळलेनी तैसा गोत्रीची परस्परे जरी वदघडे मत्सरे तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे मनोनी येणे पापे वंशज धर्मू लोपे मग अधर्मची आरोपे कुळा माझी तेथ सारासार विचारावे कवणे काय आचरावे आणि विधी निषेध आघवे पारुषती असता दीपू दवडीजे मग अंधकारी राहाटीजे तरी उजूची का अडखळीजे जयापरी तैसा कुळक्षयो होय ते वेळी तो आद्य धर्मू जाय मग आन काही आहे पापा वांचुनी जय यम नियम ठाकती तेथे इंद्रिये सैरा विचरती मनोनी व्याभिचार घडती कुळस्त्रियांसी उत्तम अधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती तेथ समूळ उपडती जाती धर्म जैसी चोहटाची बळी पाविजे सैरा कावळी तैसी महापापे कुळी संचरती मग कुळा जया अशेखा आणि कुळघातका एर एरा नरका जाणे आधी देखे वंशवृद्धी समस्त यापरी होय पतित मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष जेथ नित्याधी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे तेथ कवना तिळोदके कवन अर्पी तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसती म्हणून तेही येती कुळापासी जैसा नखाग्री व्याळू लागे ते शिखांत व्यापी वेगे तेवी आ ब्रह्मकुळ आघवे आप्तविजे देवा अवधारी आनिक एक एत घडे महापातक जे संगदोषे हा लौकिक भ्रंश पावे जैसा घरी आपुला वाणी वसे अग्नी लागला तो आणि काही प्रज्वलिला जाळू निघाली तैसी आतया कुळसंगती जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्ते येणे तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी पडिलिया तिये ठाई मग कल्पांतीही उकलू नाही येणेसी पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे देवा हे विविध कानी ऐकिजे परी अजूनी वरी त्रासू नुपजे हृदय वज्रत्वे हे काय किजे अवधारी पा
अपेक्षिजे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक ऐसे जानताही दोख अफेरुना जे हे वडील सकळ आपुले वधावया दिठी सुधले सांगपा काय थे कुले घडले आम्हा आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे जे शस्त्रे सांडून सहावे बाण यांचे तयावरी होय जितुके ते मरणही वरी निके परी येणे कल्मशे चाड नाही ऐसे देखून सकळ अर्जुने आपुले कुळ मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू संजय उवाच ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्रा ते मग अत्यंत उद्वेगला न धरता गहिवरू आला तेथ उडी घातली खाला रथोनिया जैसा राजकुमार पदच्युतू सर्वता होय उपहतू का रवी राहुग्रस्तू प्रवाहिनू ना तरी महासिद्धी संभ्रमे चिंतिला तापसू भ्रमे मग आकळुनी कामे दिनू की जे तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू दिसे जे तर रहंवरू त्याजिला तेने मग धनुष्यबाण सांडिले न धरत अश्रुपात आले ऐसे एक राया वर्तले संजयो म्हणे आता यावरी तो वैकुंठनाथू देखोनी सखेद पार्थू कवने परी परमार्थू निरूपिल ते सविस्तर पुढारी कथा अतिस कौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदास हरि ओम तत्सद इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकाया अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्याय संपूर्णं श्रीकृष्णार्पणमस्तु।